प्रेज द लॉर्ड. प्रिय मित्रांनो, पुन्हा एक वार तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओवर स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक सलाम. खरोखर आजचा सुद्धा विषय फार गहन, फार रहस्यमय आणि फार प्रकाशन करणारा किंवा प्रकटीकरण करणारा असा विषय आहे. आणि त्या विषयाचं नावच आहे प्रकटीकरण, प्रकाशन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेव्हलेशन म्हणतो. प्रियांनो, आज मी बायबलचं शेवटचं पुस्तक रेव्हलेशन किंवा प्रगटीकरणाविषयी बोलत नाहीये. तर प्रगटीकरण, प्रकाशन हे नेमकं काय ते आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि त्याचा बायबलशी काय संबंध आहे त्याविषयी आपण आज नीट प्रकारे जाणून घेणार आहोत. तर चला प्रियांनो, आपण देवाच्या वचनामध्ये थोडं आपण गंभीर चर्चा करू. आपण थोडी याच्यावर गंभीर विचार करू की नेमकं प्रगटीकरण आहे काय आणि प्रगटीकरणाची गरज काय. तर आज आपण काही मुद्दे शिकणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा हा आहे की प्रगटीकरणाची गरज काय आहे. दुसरा मुद्दा हा आहे की प्रगटीकरणाची शक्यता आहे का. तिसरा मुद्दा हा आहे की प्रगटीकरणाचा उद्देश काय. तर या सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत की नेमकं प्रगटीकरण आहे काय आणि प्रगटीकरणाची गरज काय. तर सर्वप्रथम आपण शिकूया की प्रगटीकरणाची गरज काय आहे. प्रियांनो, जर आपण आपल्या जीवनामध्ये किंवा दैनिक अशा उदाहरणांमधून जर पाहायला गेलं तर प्रगटीकरण ही फार सोपी कल्पना आहे. जरा विचार करा की एक व्यक्ती आहे किंवा समजा तुमचा मुलगा आहे किंवा समजा तुमचा एखादा पाळीव प्राणी आहे किंवा काही आपण हे घेऊ की तो कमकुवत आहे काहीतरी करण्यासाठी, तो कमकुवत आहे तुमच्यासोबत बोलण्यासाठी, तो कमकुवत आहे तुम्हाला जाणण्यासाठी. पण त्याच ठिकाणी तुम्ही सबळ आहात त्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी. तो कमकुवत आहे स्वतःहून तुमच्या सोबत ओळख स्थापन करण्यासाठी, पण तुम्ही सक्षम आहात की त्याच्यासोबत तुमची ओळख स्थापन करू शकता. किती सोपं असं उदाहरण आहे. जर निश्चित तुम्हाला कळालं असेल तरी फार मोठी गोष्ट आहे. तर तसंच जर आपण बायबल विषयी पाहिलं, बायबल हे दुसरं तिसरं काही नसून जिवंत देवाचं प्रगटीकरण आहे. हिंदीमध्ये आपण त्याला प्रकाशन म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण त्याला रेव्हलेशन म्हणतो. बघा प्रियांनो, आपण पहिले मनुष्याची स्थिती समजून घेतली पाहिजे. जोवर आपल्याला आपली स्थिती कळणार नाही तोवर आपल्याला देवाचं सार्वभौमत्व कळणार नाही, तोवर आपल्याला देव किती सर्वशक्तिमान आहे याची ओळख होणार नाही. तर प्रियानो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की नेमकं मनुष्य कसा आहे. बघा, जर आपण पाहायला गेलं बायबलच्या आधारे, मनुष्य पापी आहे, मनुष्य कमकुवत आहे, मनुष्य पापामध्ये बुडालेला आहे. पण प्रियांनो, एक गोष्ट जाणून घ्या, मनुष्यामध्ये अजून एक कमकुवतपणा असा आहे की मनुष्य हा स्वतःहून देवाला जाणून घेऊ शकत नाही. मनुष्य हा स्वतःहून देवाला ओळखू शकत नाही. मनुष्य हा स्वतःहून सत्याला शोधू शकत नाही, सत्याचा शोध घेऊ शकत नाही. का? कारण की मनुष्याला सीमा आहेत. मनुष्य असीमित नाही. असीमितपणा फक्त देवाकडे आहे आणि सीमितपणा हा जो भाग आहे हा फक्त मनुष्याजवळ आहे. मनुष्य असीमित आहे. आज तुमच्या जीवनातच बघा, आता तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडला असेल की असं कसं काय आपण म्हणू शकतो की दरवेळेस देवच प्रबळ आहे आणि आम्ही सीमित आहोत. बघा प्रियांनो, तुमचं जे मूल आहे ते जास्त सबळ आहे की तुम्ही जास्त सबळ आहात. समजा तुम्हाला तुमच्या घरात एक लहान मूल आहे किंवा समजा तुमच्या घरात एक लहान तुमचा भावंड आहे आणि तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहात. त्यावेळेस तुम्हाला काय नेमकं मनात असं काय प्रश्न उपस्थित होईल, मनात अशी काय एक इच्छा उपस्थित होईल की हा नेमकं माझ्यापेक्षा कमकुवत आहे की हा माझ्यापेक्षा सबळ आहे. प्रियांनो, आपल्याला निश्चित कळतं की खूपशा बाबतीत हा माझ्यापेक्षा कमकुवत आहे. कमकुवत म्हणजे त्याला खूपशा बाबतीत तो असीमित आहे. खूपशा बाबतीत तो असा आहे की जे मी करू शकतो ते तो करू शकतच नाही.
प्रियांनो, एखादा मोठं ओझं तुम्ही उचलू शकता, पण एक लहान लेकरू नाही उचलू शकत. का माहितीये का? कारण त्याला सीमा आहेत. त्याच्या बळाची सीमा असेल, त्याच्या बुद्धीची सीमा असेल, त्याच्या विचारांची सीमा असेल. प्रियांनो, त्याला सीमा आहेत, त्याला बंधनं आहेत. पण काय आम्हाला बंधनं आहेत का? बघा, जरा विचार करा. एक एक मनुष्य असून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीपेक्षा इतके सबळ असू शकता, तर या संपूर्ण पृथ्वीचा निर्माण करता, या संपूर्ण पृथ्वीला निर्माण करणारा एकमात्र परमेश्वर किती सार्वभौम, किती सबळ, किती प्रबळ असावा, कितीच तो शक्तिशाली असेल, कितीच तो आमच्यापेक्षा असीमित असेल. खूप वेळा आम्ही त्याला सीमांमध्ये पकडण्याचा प्रयत्न करतो. खूप वेळा मनुष्य देवाला सीमित भागामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. जीवनाचा एक सीमित भाग देवाला करू इच्छितो. पण जरा विचार करा, ज्याने आकाश, ज्याने पृथ्वी घडवली ती किती असीमित असेल. आज प्रियांनो, जगामध्ये तुम्हाला बायबलचंच एक उदाहरण देऊ. एक काळ होता जेव्हा मनुष्य मानत होता की पृथ्वी ही कशावर तरी टेकलेली आहे. पण त्याच ठिकाणी जगाचं निर्माण करता पवित्र शास्त्रामध्ये म्हणतो की पृथ्वी आधाराविना टांगलेली आहे. तेव्हा ग्रॅव्हिटीचा शोध लागला नव्हता, कारण की मनुष्य कमकुवत होता. मनुष्याकडे एक सीमा होती. मनुष्य ती सीमा ओलांडून पाहू शकत नव्हतं की जग कसं आहे. हे जग आधारावर आहे, कुठल्या बेसवर टिकलेलं आहे का हे जग निराधार टांगलेलं आहे, काय या जगात कुठल्याही आधाराविना टांगलेलं आहे. खूपशा मायथॉलॉजीज मध्ये त्या काळी एक प्रचलित कथा होती की कुठल्या तरी देवताच्या डोक्यावरती पृथ्वी विराजमान आहे. पण प्रियांनो, बायबल मध्ये स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की पृथ्वी ही निराधार टांगलेली आहे. जरा विचार करा. आम्हाला सत्य फक्त तोच प्रगट करू शकतो ज्याला सत्य कळू शकतं. आम्हाला सत्य कळू शकत नाही आणि आम्ही सत्य प्रगट करू शकत नाही. स्वतःहून आम्हाला हे सुद्धा सत्य खूप काळ कळालं नव्हतं की पृथ्वी टांगलेली आहे. पण हे सत्य कोणाला कळालं? स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या देवाला. का आम्हाला कळू शकलं नाही? कारण की त्यावेळेस आम्हाला सीमा होत्या. आता हे झालं एक असं उदाहरण, समजा एक भौतिक. पण आत्मिक जगाच्या बाबतीत जे सत्य आहे ते कदापि आम्ही स्वतःहून त्याला समजू शकत नव्हतो. ते समजवणारा आमचा देवच आहे, ते ज्ञान देणारा आमचा देवच आहे. बघा, पृथ्वीमध्ये सुद्धा आज सुद्धा जगाला कळालंय की ग्रॅव्हिटीने पृथ्वी निराधार अंतरिक्षात टांगलेली आहे. पण हे ज्ञान सुद्धा मनुष्यात कुठून आलं? ही शक्ती सुद्धा मनुष्यात कुठून आली की अंतरिक्षात जावं आणि अंतरिक्षामध्ये काय आहे, पृथ्वी टांगलेली आहे का पृथ्वी आधारलेली आहे, हे बघण्याची शक्ती कोणी दिली? कोण आहे याच्या मागे? निश्चित शक्ती देणारा परमेश्वर आहे. ही एक फार महत्वपूर्ण गोष्ट आपल्यासाठी. दुसरी गोष्ट प्रियांनो, आज आपल्याला एक गोष्ट कळणं गरजेचं आहे की आम्हाला प्रगटीकरणाची आवश्यकता का आहे? काच प्रगटीकरणाची गरज आहे? प्रियांनो, आम्ही कमकुवत आहोत. आम्ही त्या लेकराप्रमाणे आहोत ज्याच्याकडे शक्ती नाही, जो स्वतःहून सत्य जाणू शकत नाही. त्या ठिकाणी आमच्या पुढे एक असा व्यक्ती आहे ज्याला संपूर्ण सत्य ठाऊक आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो सर्व शक्तिमान परमेश्वर आहे. त्याने आम्हाला सत्य प्रगट केलं. वचन सांगतं, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. आणि सत्याची जाणीव करून देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आता ही गोष्ट जर आम्हाला कळाली की आम्ही कुठलीही गोष्ट स्वतःहून समजून घेऊ शकत नाही, आम्हाला कोणाच्या तरी समजावण्याची गरज आहे. आम्हाला कुठलंही सत्य स्वतःहून कळू शकत नाही जोवर आम्हाला सत्य प्रगट होत नाही, कोणीतरी आम्हाला सत्य प्रगट करत नाही. मग आता प्रकाशनाची, किंवा आता आपण एक गोष्ट समजून घेतली की प्रकाशन का गरजेचं आहे. बघा, का गरजेचं आहे आता पुन्हा एक बार आपण समजून घेऊ एक भाग. की समजा तुमच्या घरात तुमचं मूल आहे, किंवा तुमच्या घरात समजा एक सोपं उदाहरण, तुमचा पेट आहे.
तुमचं पाळीव प्राणी आहे, तुमची काय इच्छा असते की त्या पाळीव प्राण्याला, तो स्वतःहून आमची भाषा समजू शकत नाही, पण त्याला आम्ही आमची भाषा समजावी. का समजावी? काय गरज आहे? कारण की आम्हाला त्या पाळीव प्राण्याला काहीतरी अद्भुत असं शिकवायचं. जरा उदाहरण घ्या तुमच्या घरातील लहान लेकरांचं. तुम्हाला का गरज आहे की तुमच्या लहान लेकरांना लहान वयापासून तुम्ही शाळेत पाठवता? किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा समजा एखाद्या आई असेल, वडील असेल, त्यांच्या लेकरांना शिकवतात किंवा घरात त्यांचा अभ्यास घेतात. का घेतात? काय गरज आहे? का त्यांना शाळेत जाण्याची गरज आहे? का त्यांना तुमच्याकडून शिकून घेण्याची गरज आहे? कारण की त्यांच्यात तेवढी शक्ती नाही की ते शिकावं, ते सीमित आहे. पण तुमच्यात तेवढी शक्ती आहे की जे त्यांना शिकायचं आहे ते तुम्ही त्यांना शिकवावं. जे ते शिकू शकत नाही ते तुम्ही त्यांना शिकवावं. आता जरा विचार करा. आता आपण दुसरा भाग शिकणार, प्रगटीकरणाची शक्यता. तर त्याच्या आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की प्रगटीकरणाची गरज काय. बघा, आम्हाला सत्य कळावं यासाठी प्रगटीकरणाची गरज आहे. पण देवाला का गरज आहे की सत्य प्रगट करावं? आता हा भाग आपण लास्टला शिकणार आहोत. प्रगटीकरणाचा उद्देश का, देवाचा उद्देश काय, काच देवाला गरज पडली की आम्हाला त्याचं सत्य त्याने प्रगट करावं. ही फार अद्भुत गोष्ट आहे शिकण्यासाठी. आता आपण समजून घेऊ की प्रगटीकरणाची शक्यता आहे का, प्रगटीकरणाची संभावना आहे का, काय देव स्वतःला प्रगट करू शकतो का? आता हा प्रश्न उरत नाही, कारण की त्याने त्याला स्वतःला प्रगट केलेलाच आहे. पण जरा विचार करा. हे पुस्तक प्रगटच झालेलं नाही. तुम्ही एकदम अशा ठिकाणी आहात जिथे तुम्हाला काय, तुम्ही एकदम ब्लँक आहात, तुम्हाला काहीच माहिती नाही. पण त्या ठिकाणी तुमच्या पुढे एक प्रश्न आहे, मला सत्य माहित नाही, पण माझ्या पुढे सत्य प्रगट होईल का, शक्यता आहे का? बघा प्रियांनो, जर एखादा वडील त्याच्या लेकरांना शिकवू शकतो, तुम्हाला वाटतं की तुमची लेकरं शिकावे तुमच्याकडून, आईला वाटतं लेकरांनी माझ्याकडून काहीतरी शिकावं, वडिलांना वाटतं लेकरांनी माझ्याकडून काहीतरी शिकावं, शिक्षकांना वाटतं की विद्यार्थ्यांनी आमच्याकडून काहीतरी शिकावं. का वाटतं? जर मनुष्यामध्ये ही संभावना आहे की त्याने एखाद्या निर्बल व्यक्तीला आपली सबळता प्रगट करावी, आपल्या सबळतेतून काहीतरी प्रगट करावं, तर जो तुमचा रचणारा आहे त्या निर्माणकर्त्याला गरज भासणार नाही का की त्याच्या निर्मितीला त्याने स्वतःला प्रगट करावं? निश्चित संभावना आहे, शक्यता आहे. शक्यता आहे म्हणजे शक्यता आहेच. का शक्यता आहे प्रगटीकरणाची? कारण तो तुमचा निर्माणकर्ता आहे, सत्य तो प्रगट करणारच. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, जर त्याने सत्य प्रगट केलं नाही तर प्रियांनो, तो कधीच आम्हाला आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा देणार नाही. का माहिती का? तुमच्या लेकराला समजा तुम्ही सांगितलं, एक पालक म्हणून, की बाळा इथं जाऊ नको. समजा तुम्ही सांगितल्यावर पण तो गेला, तर यात तुम्ही दोष कोणाला द्याल? स्वतःला की त्या लेकराला? निश्चित त्याला. का? कारण की मी त्याला सांगितलं होतं, मी त्याला प्रगट केलं होतं. पण त्या क्षणी समजा तुम्ही तुमच्या लेकराला सांगितलंच नाही, बाळा अमुक अमुक ठिकाणी जाऊ नको, अमुक अमुक करू नको, आणि समजा मुलाने ते केलं, तर त्यावेळेस मूल काय म्हणेल? पप्पा, आई, तुम्हीच मला सांगितलं नव्हतं. त्यावेळेस तुम्ही लेकराला दोष देऊ शकत नाही की मी लेकराला सांगितलं होतं तरी पण त्याने ते केलं, असं तुम्ही दोष देऊ शकत नाही, कदापि नाही देऊ शकत. कारण की त्या ठिकाणी तुमची चूक राहील. आता देव पवित्र आहे, पवित्र देव कधीच पाप करू शकत नाही. आणि जो पाप करू शकत नाही तो एवढी चूक कशाला करेल? जो एवढ्या गोष्टीत सुद्धा चुकत नाही, तो परमेश्वर एवढ्या आपण तरी समजा एखादा तारण पावलेला व्यक्ती तरी मानवी दुर्बळतेमुळे कुठंतरी चुकेल, पण परमेश्वर चुकल का? नाही चुकू शकत. चुकून सुद्धा तो काही करत नाही, कारण परमेश्वर असीमित आहे. तो चुकून सुद्धा असं करणार नाही, तो सत्य प्रगट करणारच.
प्रगटीकरणाची संभावना आहेच. मग खूपशे लोक प्रश्न विचारतील, ज्या लोकांनी सुवार्ता ऐकली नाही त्यांचं काय? सुवार्ता म्हणजे ज्या लोकांनी बायबल विषयी कधी त्यांना माहितीच नाही. खूपशे असे देश आहेत जिथं अजूनही बायबल पोहोचलं नाही. खूपशे असे ठिकाणं आहेत जिथं अजूनही येशू ख्रिस्ताचं नाव पोहोचलं नाही. त्यांच्या बाबतीत काय? तर प्रियांनो, एक लक्षात घ्या, असं नाहीये देवाने स्वतःला त्यांना प्रगट केलं नाही. वचन सांगतं, या सृष्टीतून त्याने स्वतःला प्रगट केला. सृष्टी तुझी महिमा वर्णिते. या सृष्टीमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी आहेत ज्या पाहिल्यावर आपोआप माणसाच्या मनात एक कल्पना येते की नाही बाबा, काहीतरी चुकीचं, हे काहीतरी बरोबर आहे, काहीतरी चुकीचं आहे. ही भावना, ही आंतरिक चेतना, ही आंतरिक भावना, ही आंतरिक इच्छा मनुष्यातून कुठून आली? चुकीचं आणि बरोबरला डिफाईन करण्याची. हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे कोणी सांगितलं? हे कोणीतरी प्रगट केलं. ज्या वेळेस समजा एखादा व्यक्ती, समजा एखादा असा भाग आहे, दुर्गम भाग, जिथं कुठं जगाचा संपर्कच नाही, तिथं जे लोक राहतात त्यांचा बाहेरील जगाशी संपर्क नाही आणि जगाचा त्यांच्याशी काही संपर्क नाही, पण ते लोक तिथं राहतात. समजा तिथं कोणी खून केला, आपोआप त्या व्यक्तीच्या मनात आंतरिक एक भावना निर्माण होते की मी काहीतरी चुकीचं केलं. काच असं होत असेल? कायच त्याच्या माग रहस्य असेल? प्रियांनो, त्यांचा अंतःकरण, त्यांचा विवेक भाव त्यांना दोष देतो. हा विवेक भाव कोणी दिला? हा सृष्टीकर्त्याने दिला. असं नाही त्यांना काही माहिती. निश्चित त्यांच्याकडे एक प्रकाश आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, सुवार्थ तर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, पण प्रियांनो, त्यांनी सुवार्थेचा शोध घ्यावा म्हणून कितीतरी गोष्टी देवाने सृष्टीतून प्रगट केल्या. पण त्यांनी शोध केला का? नाही. देवाने स्वतः, ते तर स्वतः पुढचा पाऊल मनुष्य घेऊच शकत नाही, पुढचा पाऊल, पण देवाने स्वतः पुढचा पाऊल घेऊन सुद्धा मनुष्याने एक पाऊल पुढे केलं नाही. ही मनुष्याची दुर्दशा. रोमकरास पत्रामध्ये देवाने साफ साफ सांगितलं की त्या दिवशी त्यांचा विवेक भाव त्यांना दोष देईल. ज्यांनी नियमशास्त्र असून पाप केलं, ज्यांनी देवाचं वचन स्वतः जवळ असून पाप केलं, त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल. आणि ज्यांनी नियमशास्त्राविना, म्हणजे बायबल विना, बायबलला न जाणता, बायबलला न ऐकता ज्यांनी पाप केलं, त्यांचा न्याय त्यांच्या विवेक भावानुसार होईल. तर ही गोष्ट आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तर हा आपला एक विषय झाला की गरज काय आहे, संभावना आहे का. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रगटीकरणाचा उद्देश काय आहे. प्रगटीकरणाचा देवाची त्यामागची इच्छा काय आहे, उद्देश काय आहे. बघा, तुम्हाला आता पहिलं जसं मी उदाहरण घेतलं, तुम्हाला काच वाटतं की तुमच्या पाळीव प्राण्याने तुमच्याकडून शिकावं? तुम्हाला काच वाटतं की तुमच्या मुलांनी सुद्धा तुमच्याकडून शिकावं? कारण काच वाटतं की त्यांनी आमचं ऐकावं? कारण काच तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्यांना काहीतरी सांगावं? कारण तुम्हाला एक नातं प्रस्थापित करायचं आहे तुमच्यामध्ये, तुमच्या मुलामध्ये. तो स्वतःहून प्रस्थापित करू शकत नाही. त्यावेळेस तुम्ही म्हणता की मी प्रस्थापित करेन, मी प्रस्थापित करेन, मी स्वतःला प्रगट करेन, मी स्वतः त्याच्याशी बोलेल. तो माझ्याशी बोलू शकत नाहीये कारण मीच त्याच्याशी बोललेलो नाहीये, तर मी स्वतः त्याच्याशी बोलेल. प्रियांनो, देवाचा उद्देश हाच आहे. बघा, एका वडिलाचा उद्देश का असतो की त्याच्या मुलाने त्याच्यासोबत बोलावं, कारण त्याच्यामध्ये आणि त्याच्या मुलामध्ये एक बॉन्ड तयार व्हावा, एक नातं तयार व्हावं. जर ते दोघं बोललेच नाही, वर्षानुवर्ष बोललेच नाही, त्यांच्यात एक नातं प्रस्थापित होईल का? जरा विचार करा. तुमचे वडील तुमच्याशी झाले, तुमच्या जन्माच्या दिवसापासून आतापर्यंत कधीच एक शब्द बोलले नाही, तुमच्यात नातं प्रस्थापित होईल का? नाही होणार. तर वडिलांचा उद्देश काय त्यामागचा? नातं प्रस्थापित व्हावं. जे आशीर्वाद, जे प्रॉमिसेस
जे वचन आज देव आम्हाला देऊ इच्छितो, ते का देऊ इच्छितो, का देव स्वतःला प्रगट करू इच्छितो या पुस्तकाद्वारे, या ग्रंथाद्वारे? कारण तुम्ही त्याला समजून घ्यावं, कारण तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक नातं प्रस्थापित व्हावं. कोणचं नातं? बापाचं आणि लेकराचं नातं. येशू ख्रिस्त का जगात आला? कारण जे तुम्ही देवाच्या घराच्या बाहेर होता, तुम्ही देवाच्या परिवाराच्या बाहेर होता, तुमचं जे देवाच्या नात्यासोबत तुमचं आणि देवाचं जे नातं नव्हतं, ते नातं प्रस्थापित व्हावं. तुम्ही देवाच्या घरात यावा आणि तुम्ही देवाचं लेकरू बनावं, यासाठी देवाने काय केलं? स्वतःला प्रगट केले. आता पुढचा निर्णय तुमचा आहे. देवाने नातं प्रस्थापित करण्यासाठी स्वतःला निश्चित प्रगट केले. आज वचनाद्वारे त्याने स्वतःला प्रगट केलंय बरं का, पण आता पुढचा पाऊल तुमचा आहे. त्या प्रगटीकरणाला तुम्ही वोव द्याल का? तुम्ही त्या प्रगटीकरणानुसार चालाल का? जे नातं देव प्रस्थापित करू इच्छितो, त्या नात्यात तुम्ही सामील होऊ इच्छिता का? कारण की तुमच्याकडे पण एक इच्छा आहे. देवाने तुम्हाला एक मुक्त इच्छा दिली, त्याला आपण फ्री विल म्हणतो. देवाला निवडण्याची आणि देवाला सोडण्याची आज तुमच्या हातात आहे. तुम्हाला हे निवडायचं आहे का? हे तर देवाने प्रगट केलंय. आता त्या प्रगटीकरणात मला चालायचंय का? देवाने प्रकाश तर टाकलाय, पण आता मला अंधारातून बाहेर यायचंय का? मला प्रकाशाची प्रजा व्हायचंय का? हा निर्णय तुमचा आहे. यावर तुमचं भविष्य आहे. जगातलं भविष्य नाही, संपणारं भविष्य नाही प्रियांनो, अनंत काळाचं भविष्य यावर टिकलेलं आहे. या प्रकाशनावर, या प्रगटीकरणावर. प्रगटीकरणाची तुम्हाला गरज आहे. स्वर्गीय पित्याने आज स्वतःला प्रगट केलं. अंशाने प्रकाराने तो बोलला. कोणाद्वारे? संदेशांद्वारे बोलला. पण या शेवटल्या काळी तर त्याने स्वतःला किती प्रगट केले प्रियांनो, की तो आपल्या एकुलत्या एका पुत्राद्वारे आमच्याशी बोलला. किती अद्भुत गोष्ट आहे ना. सुरुवातीला फक्त त्याने आमचे पाप आम्हाला दाखवले, पण प्रियांनो त्याच्या पुत्राद्वारे तर त्या पापातून बाहेर येण्याचा मार्ग सुद्धा त्याने दाखवला. बघा, नियमशास्त्राने पहिले फक्त पाप दाखवण्याचं कार्य केलं. जो बायबल मध्ये आपण पाहिलं, जुन्या करारामध्ये फक्त हे सांगितलं होतं की हे पाप आहे, ते पाप आहे, हे करू नका, ते करू नका. पण हे केल्यावर यातून सुटका कशी होईल याचा मार्ग मनुष्याकडे नव्हता. याचा मार्ग कोण देईल? याचा मार्ग कोण प्रगट करेल? याचं प्रकाशन कोण करेल? त्याचं प्रकाशन सुद्धा याच्यात आहे. त्याचं प्रकाशन सुद्धा देवाच्या पुत्राने प्रगट केलं की मी त्यांना त्यांच्या पातकांपासून सोडवेल, त्यांच्या पातकांपासून त्यांना मुक्त करेल. हाच तर देवाचा उद्देश होता प्रियांनो. हीच तर देवाची सर्वात मोठी योजना आहे. का त्याला स्वतःला प्रगट करायचंय? कारण त्याला मनुष्याला पहिली गोष्ट तर मनुष्याचा कमकुवतपणा दाखवायचा आहे. एक सत्य प्रगट करायचंय आणि दुसरं सत्य हे प्रगट करायचंय की त्या कमकुवतपणातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा माझ्याकडे आहे. मी तुझा मुक्तिदाता आहे. 2000 वर्षापूर्वी त्याने ते प्रगट केलं आणि त्याने ते प्रगटीकरण दुसरं तिसरं कुठं नाही. त्याने ते प्रगटीकरण प्रियांनो आज ज्याला तुम्ही ख्रिस्ती चर्चमध्ये मंडळांमध्ये पाहत असाल, याला आपण क्रॉस म्हणतो, वधस्तंभ म्हणतो. पण या वधस्तंभावर एक फार मोठी गोष्ट घडली. आता हे एक छोटस वधस्तंभ आहे, एक आपलं टेबलावर ठेवण्याजोगं. बघा, आता हा वधस्तंभ ख्रिस्ती लोक बहुतांश जे रोमन कॅथलिक असतील ते कदाचित त्या मूर्तीपूजा वगैरे करत असतील. आता खूपशा प्रोटेस्टंट मंडळांमध्ये हा वधस्तंभ तुम्हाला दिसतो मंडळांमध्ये आजकाल. बघा, आज मी हा इथं ठेवलाय, कुठली मूर्तीपूजा करण्यासाठी नाही ठेवला. मागं सुद्धा वधस्तंभ आहे. बघा, याच्या पुढे मी काही म्हणजे हा कुठल्या पूजेसाठी
किंवा कुठल्या आराधनेसाठी उपयोगात आणणारी गोष्ट नाहीये, किंवा ही पूजनीय गोष्ट नाहीये. हे साधं सुद्धा फक्त एक क्रॉस आहे. येशूला सुद्धा टांगलं होतं, तो सुद्धा एक साधा लाकडी क्रॉस होता. प्रियांनो, आमच्यासाठी ती लाकडाची गोष्ट महत्वाची नाहीये, ती निर्जीव गोष्ट आहे आणि आम्ही कधी त्याला भजणार किंवा पूजणार किंवा त्याला ख्रिस्तापेक्षा अधिक महत्व देणार नाही. ती एक लाकडाची गोष्ट आहे शेवटी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे चिन्ह आहे आम्हाला आठवण करून देतं त्याच्या मागील अर्थाची. निश्चित तो लाकडाचा एक क्रूस होता, वधस्तंभ होता, पण त्या वधस्तंभामाग जो अर्थ दडलेला होता तो फार महत्वाचा आहे आणि तो अर्थ आहे प्रगटीकरण, प्रकाशन. कशाचं प्रकाशन? पापातून वाचवण्याचं प्रकाशन, प्रगटीकरण, देवाच्या प्रेमाचं प्रगटीकरण, देवाच्या कृपेचं प्रगटीकरण, देवाच्या दयेचं प्रगटीकरण. आणि जेव्हा आम्ही या क्रूसाकडे पाहतो आम्हाला आठवण होते की अशा एका लाकडाच्या गोष्टीवर किती मोठा अर्थ आमच्यासाठी प्रगट झाला. आता हे लाकडाचं नाहीये, पण एक गोष्ट लक्षात घ्या, या चिन्हावरून आम्हाला कळतं की किती मोठं प्रगटीकरणाचा अर्थ या साध्याशा चिन्हाने आम्हाला समजवलं. काय चिन्ह? कशाचं हे चिन्ह? हे चिन्ह तुमचं आणि माझं आहे प्रियांनो. आणि हे चिन्ह फक्त तुमचं आणि माझं नाही, हे चिन्ह देवाच्या प्रीतीचं आणि प्रेमाचं सुद्धा आहे. हे चिन्ह देवाच्या क्रोधाचं आहे, हे चिन्ह देवाच्या प्रेमाचं आहे, हे चिन्ह तुमच्या कमकुवतपणाचं आहे, हे चिन्ह ख्रिस्ताच्या सबळतेचं आहे. एक चिन्ह आहे, या मागे एक अर्थ आहे. आणि प्रियांनो, त्या सर्व गोष्टी, आता या सर्व गोष्टींचा सारांश या पुस्तकामध्ये आहे. त्यामुळे याला प्रगटीकरण म्हणण्यात आले, त्यामुळे याला देवाचं प्रकाशन म्हणण्यात आले. आणि या प्रकाशापासून आज आपलं तोंड लपवलं का? देवाला तुमच्यासोबत एक समेट घडवायचा आहे. प्रगटीकरणाची गरज का पडली? प्रगटीकरणाची शक्यता आहे का? आणि प्रगटीकरणाचा उद्देश काय आहे? हे सर्व काय आम्ही समजून घेतलं. प्रियांनो, या प्रगटीकरणाचा पुढच्या सेशनमध्ये आपण समजून घेणार आहोत. पुढच्या सेशनमध्ये की इन्स्पिरेशन काय आहे. व्हॉट इज इन्स्पिरेशन? व्हॉट इज, आपण म्हणतो ना प्रेरणा. इन्स्पिरेशन मीन्स प्रेरणा. ग्रीक भाषेमध्ये त्याला फार सुंदर शब्द आला आहे. शब्दाचा अर्थ बघा असा आहे की देवाने केलेलं मार्गदर्शन किंवा काहीतरी अशी गोष्ट. त्याला इंग्लिशमध्ये मूळ शब्द आलाय गॉड ब्रीथ, देवाने श्वास फुंकलेलं. देवाचं प्रगटीकरण, देवाने प्रगट केलं. आता देवाने श्वास फुंकला. आता श्वास फुंकला याचा अर्थ म्हणजेच प्रेरणेचा अर्थ आपण पुढील व्हिडिओमध्ये समजून घेऊया. आणि आज देवाने एक फार मोठं प्रगटीकरण आपल्याला केलं. आता हे जे मी प्रगटीकरण करतोय प्रियांनो, माझ्याद्वारे जे तुम्हाला देव प्रगटीकरण करतोय, ते प्रगटीकरण आणि ह्या प्रगटीकरणामध्ये फरक आहे. मी जे करतोय ते मी स्वतःहून तर करत नाहीये, पण जो माझ्याद्वारे करतोय किंवा जो देवाचा आत्मा माझ्याद्वारे करतोय बघा, तो तुम्हाला प्रगट करतो. पण तुम्हाला ह्या प्रगटीकरणाच्या गोष्टी तुम्हाला प्रगट करतो. याच्यातले, ह्या सत्यामधले सत्यता तुम्हाला समजावून सांगतो. बाकी सर्व सत्य याच्यात दडलेले आहे. हे देवाचं एक मात्र प्रगटीकरण आहे. याच्याशिवाय देवाने दुसरं कुठं स्वतःला प्रगट केलेलं नाही. संदेष्ट्यांनी लिहून काढलं आणि संदेष्ट्यांनी ते लिहून काढलं जे देवाने त्यांना प्रगट केलं. देवाने त्यांना जे सांगितलं, देवाने त्यांना जे सत्य प्रगट केलं, ते सत्य त्यांनी लिहून काढलं. म्हणून हे देवाचं प्रगटीकरण आहे. हे डायरेक्ट प्रगटीकरण आहे. जे आता मी तुम्हाला सांगतोय ते डायरेक्ट प्रगटीकरण नाही बरं का. किंवा देवाने डायरेक्ट मला सांगितलं, मी समजा बायबल साईडला ठेवतोय आणि स्वतःच मला देवाने सांगितलेलं नवीन प्रगटीकरण तुम्हाला सांगतो. सध्याच्या काळात असं प्रगटीकरण घडू शकत नाही.
इसवी सन 100 मध्ये देवाचं वचन लिहून पूर्ण झालं, प्रगटीकरण लिहून पूर्ण झालं. प्रगटीकरणाचं पुस्तकासोबत देवाने समारोप केला. त्याच्यानंतर देवाने पुन्हा नवीन प्रकाशन, नवीन प्रगटीकरण केलेली नाहीत. जर तसं आहे तर बायबल अजून लिहिल्या गेला असतं. बायबलला अजून लिहिण्याची गरज असते. बायबलचं लिखाण थांबलंच नसतं. देवाने प्रगट फक्त काही व्यक्तींद्वारे केलं, त्यांना निवडलं होतं ते प्रगट करण्यासाठी. ते व्यक्ती आता तसे व्यक्ती होऊ शकत नाही की ज्यांना ज्यांच्यामध्ये क्वालिटी असेल. आता ती क्वालिटी नेमकं काय आहे, काय या सर्व गोष्टी तुम्हाला निश्चित मी काही पुढील व्हिडिओमध्ये समजावून सांगेल की त्यांच्यामध्ये असं काय होतं की केवळ त्यांच्याद्वारेच देवाने प्रगट केला आणि त्या सीमित समयापर्यंतच देव स्वतःला प्रगट करत होता. त्याच्यानंतर आता देवाने स्वतःला प्रगट केलेलं नाही असं नव्याने. किंवा समजा आता बायबलमध्ये काय आज्ञा दिलेल्या आहेत, समजा अचानक तेव्हा मला नवीन काहीतरी आज्ञा देतो की चर्चला मंडळीला सांग ही नवीन आज्ञा आहे, अशी भेटू शकत नाही. असं प्रगटीकरण कदापि आता घडू शकत नाही. खूपशे खोटे संदेष्टे आले, त्यांनी नवीन बायबल स्वतःचे नवीन पुस्तकं सुरू केले, पण त्यांनी सुद्धा असं सांगितलं की आम्हाला सुद्धा देवाकडून नवीन प्रगटीकरण किंवा प्रकाशन भेटलेलं आहे. खूपशे खोटे संदेष्टे आले, त्यांनी सांगितलं की आम्ही संदेष्टे आहोत आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला सुद्धा बायबल सारखंच देवाचं अजून एक प्रगटीकरण आलं. पण बायबल सारखं अजून एक प्रगटीकरण येऊच शकत नाही. त्याच्यानंतर जे काही आलेलं आहे, बायबल शिवाय जे दुसरे प्रगटीकरण आलेले आहेत किंवा बायबलच्या काळामध्ये सुद्धा खूपशा लोकांनी ज्यांना ते अपॉइंट केलं नव्हतं ते प्रगटीकरण लिहिण्याचं, त्यांनी सुद्धा असा खोटा दावा केला की देवाने आम्हाला प्रगट केलं ना आम्ही लिहितो. अशी खूपशे पुस्तकं सुद्धा आहेत बायबलच्या लिखाणाच्या काळात, पण त्यांना प्रगटीकरण मानलं जात नाही. तर बायबल व्यतिरिक्त इतर ज्या गोष्टी पुस्तकं आहेत ते देवाचं प्रगटीकरण नाही. मग ते इतर धर्मग्रंथ असो तर काही असो, इतर फिलॉसॉफीचे पुस्तकं असो, प्रियांनो, जिवंत देवाचं प्रगटीकरण, बायबलच्या परमेश्वराचं प्रगटीकरण फक्त बायबलमध्ये आहे. त्याशिवाय अन्य पुस्तके जी आहेत ती प्रगटीकरण नाही. जे सध्या ख्रिस्ती लोक पुस्तकं लिहितात ते नवीन प्रगटीकरण नाही प्रियांनो. जे प्रगटीकरण देवाने दिलं त्यावरचा अभ्यास, त्यावरचं देवाने दिलेलं सखोल अजून प्रगटीकरण किंवा याच प्रगटीकरणातल्या अजून काही अशा खोली रुंदी प्रगट करणं, समजावणं म्हणू शकतो आपण त्याला. देवाने सांगितलं पण देव आता समजावतोय, पवित्र आत्मा समजावतोय. तर ते काम देवाचं चालू आहे, पण नवीन प्रगटीकरण ह्या गोष्टी बंद झालेल्या. आणि ज्यांना प्रगट करण्याचं काम दिलं होतं ते प्रेषितांचा काळही संपला, संदेष्टांचा काळही संपला. सध्याचा जो काळ आहे, सध्या आमच्यासाठी एकच प्रगटीकरण आहे आणि ते बायबल आहे. त्यांना पाया भरणारे संदेष्ट किंवा प्रेषित पाया भरणारे म्हटलेले. पाया भरणारे म्हणजे ज्यांच्याद्वारे देव प्रगट करत होता, पण आता पाया भरणारेच उरले नाही. जर पाया भरणारे असतील तर निश्चित अजूनही पाया भरला जाईल, पण पाया भरणारेच उरले नाही तर पाया भरणी होईल कस काय? आणि पाया भरणाऱ्यांना खूपशे क्वालिफिकेशन देवाने खूपशा अशा म्हणजे देवाने अट टाकली होती की हा अट असेल तरच ह्या व्यक्तीद्वारे मी माझं प्रकाशन, मी माझं प्रगटीकरण करू शकतो. तर ही गोष्ट, ही जी बाब आहे ती आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. देवाबद्दल प्रगट फक्त बायबलच करू शकतो, अन्य पुस्तकं नाहीत. परिपूर्ण प्रगटीकरण फक्त बायबलमध्ये आहे. तर चला प्रियांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अधिकाधिक देवाच्या प्रगटीकरणामध्ये स्वतःला झोकून द्या. बायबल वाचा. जे देवाने प्रगट केलंय त्याला हरवू नका. कृपया करून या संदेशाकडे लक्ष द्या आणि पवित्र आत्मा करो आणि तुमच्या अंतःकरणामध्ये कार्य. थँक्यू.